तर सगळ्यांना माझा नमस्कार. आणि आज होता दिवस तिसरा. पहिल्या दिवशी आपण कानबाईचे आगमन केले होते. काल आपण दुसऱ्या दिवशी आपण भाजी भाकरीचे रोट दिले आणि आज होता तिसरा दिवस. तिसऱ्या दिवशी असं असतं की गव्हाचा वाटा असतो प्रत्येकाच्या घरी, प्रत्येकाचा वाटलेला असतो आणि तो वाटा काढून घ्यायचा असतो. सो आम्ही आता इथे वाटा काढून घेत होतो. आता आमचा स्वतःचा वाटा होता 2.5 शेरचा आणि कानबाई आमच्याच घरी असल्यामुळे कानबाईचा सुद्धा 2.5 शेरचा वाटा आम्हाला घ्यावा लागणार होता. तर मी बघा आता हा वाटा मोजला होता. कानबाई मातेचा 2.5 शेरचा वाटा काढून झाल्यानंतर आम्ही आमच्या घरचा 2.5 शेरचा वाटा काढला. तसा आमचा 2.5 शेरचा वाटा आमच्या एकट्याचा नाही, आमच्या मोठ्या काकांचा सुद्धा आहे, पण ते काही येत नाही. सो त्यांच्या वाट्याचा सुद्धा आम्हीच करतो. तुम्ही नाव घ्या, मी नाक टाकते ना. कानबाई मातेचा 2.5 शेर आणि आमच्या घरचा 2.5 शेरचा वाटा काढून झाल्यानंतर आम्ही आता हे 5-5 मुठा काढत होतो. आता ह्या 5 मुठा काय असतात ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. 5 मुठा असतो जो आपल्या घरातला वाढता वेल असतो. वाढता वेल म्हणजे आपला वंशाचा दिवा. मीन्स आमचे माझे सासरे, माझे मोठे सासरे किंवा माझे पती किंवा माझे जेठ, त्यांच्या प्रत्येकाच्या नावाने 5-5 मुठा टाकाव्या लागतात. त्यानंतर आता राया आलाय, सो रायाची सुद्धा 5 मुठा टाकल्या. रानबाई, कानबाई यांच्या सुद्धा 5-5 मुठा घ्याव्या लागतात. हे सगळं सांगण्यापलीकडे हेतू एकच की तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघून कन्फ्यूज होणार नाही, तुम्हाला सुद्धा सगळ्या गोष्टींचा माहिती असेल. आता काय होतं, बरेचसे लोक जॉब नोकरीच्या हिशोबाने बाहेर जातात, सो त्यांनाही माहिती नसते. आता म्हाताऱ्या माणसांनाही विसर पडत चाललाय. सो म्हटलं हे व्हिडिओ स्वरूपाने तुमच्याकडे सेव्ह राहील आणि तुमच्याही लक्षात येईल की नक्की वाटा कसा काढला जातो आणि वाटा काय असतो ते. त्यानंतर गव्हाच्या राशीवर आम्ही सगळे आपले घरातले कुलदैवत जे असतात ते एका विड्याच्या पानावर ठेवून घेतले आणि एका विड्याच्या पानावर गणपती बाप्पा ठेवले आणि त्यानंतर त्या राशीची पूजा करायला आम्ही दोघं जोडीने बसलो. आम्हीच नाही तर आमच्या नंतर 5 जोड्यासुद्धा पूजा करणार होत्या. आणि बघा आता ही विधी कशी झाली. शंकराच्या पिंडीवर कलिंगडाची फोड, दिनेश रावांचं नाव अमृतापेक्षा गोड. मग असं तुम्ही त्यात पडले मोती, योगेश पाटील सारखे मिळाले पती, भाग्य मानू किती. थोडासा पुढे सारखा आहे ना, हात तिरपा बसा. पुढे सारखा थोडासा.
इकडे इकडे जागृती बाई एक दिन खाली आणि बटासनी माणसासनी नावेले वाढलाय तर बघितलं का तुम्ही आमचा जात्यावरचा गोंधळ. गहू तर आम्ही गिरणीवरूनच दळून आणले होते, पण हौस म्हणून आम्ही जात्याचंही पूजा केली, त्याचं शूट केलं आणि बघा त्यानंतर आरती सुद्धा करून घेतली आणि सगळ्यांना आरती दिली. कानबाईचा रोड नेमला आता दडायचा आहे आणि मग आता दुपारून कानबाई. हे गहूचा आता वाटा घेतला गेलाय, कानबाईचा पण आणि आमच्या घरच्यांचा पण. आता हे गहू दळायचे, हेच पीठ आता 4 दिवस खायचं, कोणाला द्यायचं नाही. घरच्यांना पाहुणे येत असतील तर पाहुण्याला दुसरं पीठ. हे फक्त पाहुण्यांनाच असतं का? नाही पाहुण्यांना नाही, हे फक्त घरातल्यांना. घरच्यांना दुसरं कोणालाच चालत नाही. भाऊ बनकीला चालतं, भाऊ बनतील चालतं, ते पण आपल्याच घरात द्यावं लागतं आणि गुरुवारपर्यंत संपवावं. बुधवार का गुरुवार? गुरुवार. ओके. गहू अक्कनबाई माईचे नेमायचे आहेत. आणि हे कसं असतं पण हे गहूचं? आमच्यात असं असतं 5 शेर घ्यायचे नाही तर 2.5 शेर घ्यायचे आणि ते गहू नेमून मग ते प्रसादाला दळायचे, पुरणाच्या पोळ्या करायच्या दुपारी का? दुपारी. आणि हेच गहू खायचं ना? हो. कोणाला दुसऱ्याला नाही चालत ना? नाही, फक्त आपल्याला चालतं. दुसऱ्याला कोणाला नाही, आपल्या आपल्या गोतलाच चालतं. आणि थांडेरमध्ये तरी आमचं मोठे घर आहे, ते आमचं मोठ्या दादाचं आहे आणि लहान भावांचं घर आहे. ही चक्की ही आमचीच आहे, आपल्या घरची चक्की आहे. इथं गावाकडे कसं असतं मस्त. आता आम्ही आमच्या मोठ्या दादांच्या घरी आलो होतो चक्कीला. तुम्ही म्हणत असाल की डीजे कोणाचा आहे, डीजे कोणाचा? तर हा डीजे आमचाच आहे बघा, बघू शकता. रायबा ऑडिओस. काही बुकिंग वगैरे असेल तर नेहमी नक्की सांगा. चाललंय आता हे दळून झालं, हां आता आम्ही चालू चला. त्याच्या पुरणाच्या पोळ्या खाऊ. डोक्यावर ना? हां मग आई तू काय करते? डाळ टाकते बेटा आता. काय काय कशासाठी? पुरणच्या पोळ्यासाठी. कानबाई मायला नैवेद्य द्यायचं आहे आणि सर्वांना आम्हाला जेवण बनवायला. मग काय करताय? कणिक भिजते पुरणपोळीसाठी. ओके. मी रशीचा मसाला काढते. आता जे पीठ आलं त्याच्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात करावी लागते ना. मग आता मीना मावशी आम्हाला पोळ्या करून देणार आहे. हा का? आणि मग आम्ही बाकीचा स्वयंपाक करतो. तुम्हाला नाही येत का पोळ्या? नाही, मीना मावशी- पण आम्हाला टाइम नाही म्हणा. हा. येता पण आम्हाला टाइम नाही. कानबाईच्या आंघोळीसाठी आम्ही आलो होतो आमच्या थालेश्वर मंदिरात. त्याला आम्ही खोलमादेवी म्हणतो. इथून आम्ही गागर घेऊन आलोय, आम्हाला पाणी भरायचं.
आता काय करताय? आता हे तोरण करतोय असं हे ओके. आपल्या मंडपला लावायला. या मंडपाला का? आणि आता कानबाईची आंघोळ होईल. ओके. कानबाईला आता अंगणात घेतील, आंघोळ करतील, मग आपण जो आणलाय साडी आणली ती कानबाईला नेसवतील. ते आपण इथं स्थापना. मध्ये स्थापना करू. ओके. त्यानंतर 9-9:30च्या सुमारास आम्ही कानबाईला अंगणात आंघोळीसाठी घेतलं आणि मग काय पहिले पंचामृताने सगळे डोक्यापासून आम्ही पंचामृताने आंघोळ घातली. त्यानंतर आम्ही स्वच्छ पाण्याने कानबाईचं धुवून घेतले. आता प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक भाऊबंदकीमध्ये, प्रत्येक गावामध्ये खूप कानबाई असतात, पण प्रत्येक कानबाईचं स्वरूप वेगळं असतं. कोण नवसाचे काही बनवून देतं, तर कोणाचं फक्त मुखवटा असतो. प्रत्येका ठिकाणी प्रत्येक वेगवेगळी कानबाई तुम्हाला पाहायला भेटते. तर आमची अशी हुबी कानबाई आहे. बोला रे. बोल इकडे बघून बोल. बोल इकडे बघून बोल. बोल जोरात बोल ना. टाका पाणी निघे ना. वाव किती मस्त कलर आला. उद्या बघ व्हिडिओ मध्ये. अरे उद्या बघ टीव्ही मध्ये. उद्या बघू मोबाईल मध्ये आपल्या. कानबाई तुमच्याकडे काय आली? बोल. कानबाई आली. कानबाईचा काय झाला तुला? आनंद झाला. आनंद झाला. त्यानंतर आम्ही कानबाई मातेला शुभ्र वस्त्राने पुसून घेतले, कोरडे केले आणि मग आम्ही तिचं साज शृंगार करायला चालू केलं. साज शृंगारमध्ये आम्ही मस्तपैकी तिच्यासाठी छोटं ब्लाऊज शिवलं होतं. तुम्हाला दाखवलीच होती काल साडी. काय काय केलं आता ते तुम्हाला मी ऑलरेडी अगोदरच्या ब्लॉगमध्ये दाखवलं आहे. सो आम्ही आता कशी तयारी करतो आणि साडी घालायला आम्हाला किती कष्ट पडले. आम्ही कानबाईला साडी घालायला आम्हाला मोजून 1 ते 1.5 तास नक्की लागला असणार आणि मग पुढचा 1 तास लागला असे साज शृंगाराला. आणि असंही कानबाई म्हणा लाड करून घ्यायलाच येते म्हणा. सो तिचे लाड नाही करणार मग कोणाची लाड करणार. आम्ही खूप मनापासून सगळं तिचं करत होतो. आणि हे जे वेडे आहे ना, हे 5 वेळे पहिले फिरून घ्यायचे असतात आणि मगच त्याला साडी खोचायची असते. साडी नाही खोचली तरी चालते, साडीची गाठ मारावीच लागते आपल्याला, पण मिरा टाकायला ते आपल्याला कामात पडते. त्यानंतर आम्ही घेतली साडी नेसवायला. लावला एक आणि परत ब्लाऊज मध्ये पण 1 लाख मी असं म्हणते. हा जाड साडीला लावले आणि नंतर कुठली डायरेक्ट सुटून येईल बरं. त्याच्यापेक्षा त्याला कुठली पण ती मावला चालली तर डायरेक्ट ती टाकीच ना पॅन्ट पॅम्पर लावतात तिसरे.
अशा प्रकारे आमची कानबाई मातेची साडी नेसून झाली होती आणि साजशृंगार सुद्धा करून झाला होता. आणि यावर्षी आम्ही कानबाई मातेला नऊवारी साडी नेसवली होती. त्यानंतर आपण कानबाई सोबत पहिल्या ब्लॉगमध्ये कानबाईच्या आगमनामध्ये 2 नारळ सुद्धा आणले होते आणि त्या नारळाचा आता साजशृंगार करायचं चालू झालं होतं. ज्यांनी आगमनाचा व्हिडिओ पाहिला नसेल त्यांनी आगमनाचा व्हिडिओ सुद्धा पाहून घ्या की कानबाईचे आगमन कसे झाले, त्याच्यासोबत काय आणले, हे सगळं तुम्हाला त्यामध्ये बघायला भेटेल. सो तुम्हाला मी अगोदर सुद्धा सांगितलं होतं की ते 2 श्रीफळ असतात, एक कन्हेर राजा आणि एक कानबाई मातेचं असं मानले जातं. ते 2 श्रीफळ वर्षानुवर्ष चालत आलेले आहे आणि तेच आपण यूज करतो. आणि ते श्रीफळ सुद्धा आम्ही कानबाई मातेच्या आगमनासोबतच आणलेले होते घरी आणि आज त्याचा साजशृंगार चालला होता. बघा, कन्हेर राजाच्या श्रीफळाला आम्ही कन्हेर राजाची धोती, कुर्ता आणि टोपी सुद्धा घातली होती. तर आपण हे कन्हेर राजाची आणि कानबाईची घटस्थापना करताना आपण पहिले घटाला हळदी कुंकाचे 5-5 रेषा मारून घ्यायच्या. त्यानंतर त्याच्यात 4 विड्याचे पानं आणि 1 आंब्याचं पान टाकायचं. कलशाला हळदी कुंकू आणि त्याच्यात पाणी भरून 1 रुपयाचं नाणंही टाकायचं. आणि त्यानंतर आपण कन्हेर राजाचे जे श्रीफळ असतं ते श्रीफळ टाकायचं. तशीच सेम पूजा आपण कानबाईच्या घटाची सुद्धा करायची. आणि त्याच्यात सुद्धा फूल, 1 रुपया आणि तांदूळ, अक्षता, हळदी कुंकू वाहून घ्यायचं. त्याच्यावर सुद्धा 5 कुंकवाच्या आणि 5 हळदीच्या रेषा काढून घ्यायच्या. आणि त्यानंतर त्याच्यात सुद्धा 4 विड्याचे आणि 1 आंब्याचं पान टाकून त्याच्यात सुद्धा कानबाई मातेचं जे श्रीफळ आहे त्याची स्थापना करून घ्यायची. अशा प्रकारे आम्ही कानबाई मातेची आणि त्यानंतर कानबाई आणि कन्हेर राजाचा जो घट होता त्याची स्थापना करून घेतली. आता कन्हेर राजाचा घट कुठे ठेवायचा आणि कानबाईचा घट कुठे ठेवायचा, तर कन्हेर राजाचा घट ठेवायचा आपण आपल्या उजव्या हाताला. कानबाई माता की जय, कानबाई माता की जय, कन्हेर महाराज की जय, कानबाई माता की जय. हा ही कानबाई. कन्हेर महाराज की जय, कानबाई माता की जय, कानबाई माता की जय.
अशा प्रकारे आम्ही कानबाईची स्थापना करून घेतली आणि बघा कशी ओटी भरून घेतली आणि तीच ओटी मी एका पिशवीत भरून घेतली. कोणी ब्लाऊज पीसमध्ये सुद्धा बांधतं, पण ते ब्लाऊज पीस बांधणं सोपं इझी नाही आहे. सो आम्ही म्हटलं छोटीशी पिशवी घेऊ आणि ती पिनअप करून बघा अशी गाठ मारून घेतली. आणि हां, ही कानबाईची तयारी करायला जे माझ्यासोबत होते ते सगळ्या माझ्या सासूबाई होत्या आणि माझ्या जेठानी पण होत्या. त्यांनी माझी खूप हेल्प केली, त्यामुळे इतकी छान कानबाई दिसत आहे. त्यांच्या घरात काहीतरी दुःखद प्रसंग असल्यामुळे त्यांचे यावर्षी रोट नव्हते, पण त्यांनी खूप पुढाकाराने आणि खूप आपुलकीने आमची खूप मदत केली. आणि बघा ही कानबाई त्यांच्यामुळेच आमची नाही वाटत त्यांच्या मदतीशिवाय ही कानबाई आम्ही इतकी छान उभारू शकलो असतो. सो धन्यवाद सगळ्यांना. आणि बघा आता इथून पुढे आता आमची काय पूजा आहे ते मी तुम्हाला दाखवते. आम्ही कानबाईचं हे करत होतो ना, तिकडे सजावट, तेव्हा इकडे मावशी त्यांनी पोळ्या टाकल्या. आता लोहे करता येते आणि कानबाई हे करते. हे बघ कसं करते, बघ बघ कसे करताय, बघ बघ कसं करताय, बघ हे बघ हे बघ हे बघ हे बघ कसं टाकतील बघ. आता हे सगळ्या पुरणपोळ्या तयार झाल्या. हे बघा हे असे 5 दिवे लावून घेतले. इकडे दाखव, उकडून हे असे दिवे उकडून घेतले, तूप घेतले. आता हे आणि आपण सकाळी जे ह्या सगळ्या पोळ्या आणि सकाळी जे पीठ घेतलंय आपण दळून आणलेलं, ते उरलेलं सगळं पीठ आता आपण देवळीला दाखवायला जायचंय, नैवेद्य, आणि मग ते आपण घरी येऊन उपवास सोडायचा. आज सकाळपासून सगळ्यांचा उपवास आहे. जेवढ्या पुरणपोळ्या केल्या होत्या तेवढ्या सगळ्या पुरणपोळ्या त्या डालकीत ठेवाव्या लागतात. त्यानंतर ते दाखवल्याप्रमाणे 5 दिवे ठेवावे लागतात आणि ते उकडून घेऊन ते त्या पोळींवर ठेवून आणायचे. त्याच्यानंतर त्याला पेटवायचं, दिवे लावायचे. आणि बघा ते इथे एका कढईत विस्तो ठेवलेला आहे. कोळसा जो जातो तो विस्तो चुलीतला, त्याच्यात आपण घास टाकतो. आणि बघा, आणि ते जो पिठाचा डबा आहे सकाळी दळून आणलेला, त्याच्यात आम्ही खोबऱ्याची वाटीचा दिवा लावलेला आहे. आणि हा ज्या लाया आहेत हा प्रसाद म्हणून तो सगळे आपल्या घरून लाया घेऊन येतील, त्याच्यात थोड्या लाया टाकतील आणि काही लाया घेऊनही जातील. सो बघा, पहिले मी त्याची पूजा करून घेतली, दिवे लावून घेतली. पिठाच्या डब्यातही तुम्हाला खोबऱ्याचा दिवा दिसेल. त्याच्यानंतर सगळ्यांना हळदी कुंकू वाहून कानबाईला हळदी कुंकू वाहून सगळ्यांना नमस्कार करून घेतला. आणि त्यानंतर ज्या कढईमध्ये विस्तो आहे त्या कढईमध्ये आम्ही थोडासा घास टाकला आणि त्यानंतर सगळ्या देवांची पूजा करून घेतली. बघा आता कशी पूजा चालू आहे ते. अशा प्रकारे हा नैवेद्य, पुरणपोळीचा नैवेद्य कानबाईला दाखवायचा असतो आणि आजची पूजा संपन्न होते. आता ही पूजा आम्ही पहिले केली कारण की आमच्या घरी कानबाई होती. यानंतर सगळं गाव येईल आणि ते सुद्धा असंच त्यांच्या घरून पुरणपोळी आणि असंच पिठाचा डब्बा घेऊन येतील.
माता